नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आम्ही सगळ्यांनी आवरले, नाश्ता वगैरे केला आहे आणि आता मंदिरात चाललो आहे आम्ही दर्शन घेण्यासाठी. सकाळचं एकदा काल रात्री तर घेतलं आमचं दर्शन, घेतलं आम्ही. एक नंबर दर्शन झालं काल पण. आता बघू आता कसं होतं आहे. थोडी गर्दी वाटते, होऊन जाईल लवकर. सकाळचं एकदा दर्शन घ्यायचं आहे आम्हाला मंदिराचं. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो आता. कबू आला कबू. कबू बघ आगे से गणेश गावाकडनं भेळ आणली होती आम्ही. नेपाळी खाण्याला कंटाळून आम्ही शेवटी आमच्या भेळ त्याला खाणं डेंजर आहे भाऊ. सगळं गोडच लागते, नुसतं गोड. सगळं ट्राय करून बघितलं, सगळंच गोड लागते. आमच्या भाऊजींना जमते थोडंफार खायला. तपू तुला आवडलं काय त्याला जेवण? तपूला आवडले. मला दिलं तर काय आवडलं नाही, म्हणून आम्ही आता भेळ खातोय. आवडायला कोणाच आवडत नसतं, पण जैसा देश वैसा भेष वैसा खाना वैसा राहना. ते घासत जाय ना, जिथं जाऊ तिथं ऍडजस्ट करावं लागलं. भैरव कुठे? भैरव बोगडी काय खातोय तू? चिवडा खाते. तू बी चिवडाच खाते. आम्ही आता आलो डोलेश्वर महादेवकडे. नेपाळमध्येच आहे इथं काठमांडूला डोलेश्वर महादेव म्हणून. हिस्टॉरिकल प्लेस आहे पण याची पण एक वेगळी हिस्ट्री आहे. इकडले रस्ते म्हणजे बाई डेंजर विषय आहे. रस्ते डेंजर आहे इकडले. काही असं पहाडी एरिया आहे त्याच्यामुळे रस्ते डेंजर आहेत. असा मंदिराचा परिसर आहे डोलेश्वर महादेव. डंबू काय घेतलं नाही आमच्या दिदीने आमच्यासाठी. नुसती म्हणली घ्यायचं घ्यायचं घ्यायचं. इथं पण आम्ही एकदम आरतीच्या टायमिंगला पोहोचलो. इथली पण आरती आम्हाला भेटून जाईल. आता आरतीचा टाइम झाला इथे. कुठं पण आम्ही आरतीच्या टायमिंगला एकदम परफेक्ट टायमिंगला पोहोचतोय सध्या तरी.
नंदी बघा, नंदी महाराज केवढे तिथले. घ्या पुढे जाऊन. आम्हाला मला बघायला घेऊन खूप वाटली ते ना. कुठे इकडंच ना खाली वरती वरती इकडून म्हणतो तू. हे असं गेलं खाली की गेलं मग काय परत वरून आणायचं. हे मॅपचं ह्याच्यात लक्षात येत नाही ना लवकर. तुलाच बघणार नाही, पुढेच बघून चालणार. चुके का नाही टीव्ही लावून टाकायला. आपल्याला घ्यायचं राहिलं नाही. पार्किंग कुठे शिव शिवम. तर आता आम्ही जेवण वगैरे करून आलो आता रूम मध्ये. दर्शन वगैरे घेतलं, सकाळी एकदा घेतलं दर्शन. आता आम्ही गंगा बागमती मैयाची आरती वगैरे केली. आरती केल्याच्या नंतर हॉटेलमध्ये आलो, जेवण केलं. जेवण केल्याच्या नंतर वरती आलो रूम मध्ये. आता फ्रेश वगैरे होतोय, झोपायचं आता. सकाळी लवकर उठायचंय. सकाळी लवकर उठून आपला परतीचा प्रवास चालू होणार आहे. आपण आता इंडियामध्ये जाणार उद्या. बॉर्डर क्रॉस करायची उद्या. नंतर बघू पुढे काय होतंय, दाखवून मी तुम्हाला पोहोचेपर्यंत घरी सुखरूप. नेपाळमध्ये येऊन आम्हाला भारी वाटलं, अनुभव चांगला होता. फर्स्ट टाइम आमची फॉरेन ट्रिप पण झाली, मेन म्हणजे सगळ्यांचीच ऑलमोस्ट. चला आजच्या दिवसापुरतं एवढंच. गुड नाईट, बाय बाय. तपू भैरव बाय. भाऊजी बाबा पशुपतिनाथ भगवान को
जय बागमती मैया को, जय बाबा डोलेश्वर भगवान को, जय बाबा कोटेश्वर भगवान को, जय हर हर महादेव। शंभू. चलो बाय बाय.